इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, अंधत्व प्रतिबंध सप्ताह 1 एप्रिल ते 7 एप्रिल या दरम्यान साजरा केला जातो. अंधत्व टाळण्यासाठी जनजागृती करणं, डोळ्यांच्या आरोग्याचं महत्त्व पटवून देणं, वेळेवर तपासणी आणि उपचार याविषयी माहिती देणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. तर श्रोते हो, आज आपण ही सर्व माहिती देण्यासाठी आमंत्रित केले नेत्रतज्ञ डॉक्टर प्रमोद भिडे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आजकाल आपण बघतो की अगदी लहान मुलांना सुद्धा चष्मा लागलेला असतो. म्हणजे कायम स्क्रीन बघून हे होतं की याची नेमकी काही वेगळी कारणं आहेत? तर नंबर जो लागतो हा बहुतेक वेळेला जेनेटिक फॅक्टर्समुळे लागतो किंवा डेव्हलपमेंटल जे परिणाम होतात डोळ्यावर त्याच्यामुळे होतो किंवा मुख्य झाल्यामुळे सहसा चष्मा लागत नाही. जो नंबर असतो त्याचा त्रास जास्त होऊ शकतो जास्त स्क्रीन वापरल्यावर. आता मुळामध्ये जो नंबर असतो त्याला जेनेटिक फॅक्टर्स असतात, म्हणजे अनुवंशिकता. आई वडिलांना जर दोघांना नंबर असेल तर मुलांना नंबर यायची शक्यता खूप जास्त असते. तो येणारा नंबर हा आपण तसा टाळू शकत नाही. म्हणजे विटॅमिन्स खाल्ली काय, आहारात फरक केला काय किंवा व्यायाम केले काय, तो नंबर आपल्याला टाळता येत नाही. याच्यावर उपाय म्हणजे वेळेवरच लक्षात घेणं. त्यामुळे शाळेत जातात मुलं, त्याच वेळेला त्यांची तपासणी केली तर आपल्याला लक्षात येऊ शकतं. लहान मुलं येणारे नंबर जे असतात ते वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून लक्षात यायला लागतात. त्यांना लांबचं कमी दिसतं किंवा जवळचं बघताना त्रास होतो. मग ते मुलं टीव्ही बघताना पुढे पुढे जातात. आपण मुलांना ओरडतो की तुम्ही जवळ का बसतात, चष्मा लागेल. पण ते खरं नसतं. मुलं पुढे जातात त्याचं कारण त्यांना दिसत नाही म्हणून ते पुढे जातात. तर त्याच वेळेला डोळे तपासून घेतले तर आपल्याला कळतं नंबर आहे की नाही, आणि तो नंबर दिला की मग त्यांना बाकी काही प्रॉब्लेम येत नाही. काही वेळेला दुसरी एक अडचण अशी असते की 2 डोळ्याचे नंबर वेगळे वेगळे असतात. त्यामुळे एका डोळ्याने चांगलं दिसतं, एकाने दिसत नाही. समजा एक डोळा कमी असेल तर बरेच वेळेला मुलांना खूप उशिरा कळतो आणि मग तो डोळा हा वीक राहतो किंवा अधू राहतो. त्याला लेझी आय म्हणतात. म्हणजे नंतर आपण जरी चष्मा दिला तरी त्या चष्म्याने त्या डोळ्याला दिसेलच असं नाही. त्यामुळे वेळेवर दिलेल्या नंबरचं महत्व खूप जास्त असतं. त्यानंतरची एक गोष्ट म्हणजे लहान मुलांना वेळेवर जर चष्मा वापरायला सांगितला नाही किंवा दिला नाही तर तिरळेपणा यायची शक्यता खूप असते. वेळेवर लावलेल्या चष्म्याने असा येणारा तिरळेपणा आपण टाळू शकतो. मग त्यामुळे त्याच्यानंतर लागणारे ऑपरेशन्स वगैरे सुद्धा टाळतात. बरोबर. त्याच्यानंतर एक आपल्याला नेहमी दिसतं की 40 नंतर साधारण सगळ्यांना चष्मे लागतात. तर त्याचं काय नेमकं कारण आहे? आता आपल्या डोळ्यात जे लेन्स असतं त्याची फोकसिंग पॉवर ही आपोआप बदलली जाते. पण ही जी क्रिया आहे ही 40 पर्यंत नॉर्मल असते. 40 वयानंतर हे तितक्या प्रमाणात नीट होत नाही. त्यामुळे जवळचं बघताना जो डोळा फोकस करावा लागतो तो फोकस होत नाही. आणि हे जितकं कमी फोकसिंग होईल तितका आपल्याला तो नंबर लावायला लागतो. त्यामुळे साधारण 38, 39, 40 ला जो नंबर लागतो तो वयाच्या 55-60 पर्यंत थोडा वाढतो. हा नॉर्मल आहे, सगळ्यांनाच होतं. त्याच्यानंतरची एक समस्या आपल्याला दिसून येते ती म्हणजे मोतीबिंदू. तर मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत? आपल्या डोळ्यात जे लेन्स असतं जे ट्रान्सपरंट असतं, नेहमी ते पारदर्शक असतं. ते जेव्हा ते अपारदर्शक होतं तेव्हा आपल्याला त्याच्यातून दिसत नाही. तर ह्याच क्रियेलाच मोतीबिंदू म्हणतात. तर आता हे काढल्याशिवाय त्याला शस्त्रक्रियेशिवाय दुसरा उपाय नाही. सुरुवातीच्या स्टेजला जेव्हा अपारदर्शक व्हायला लागतं त्यावेळेला चष्म्याचा नंबर बदलत राहतो. तो बदललेला चष्मा वापरून सुद्धा चांगलं दिसू शकतं. जोपर्यंत ते दिसतंय तोपर्यंत जर पेशंटचं काही अडत नसेल तर त्याने चष्मा वापरला तरी चालतो. पण ते वाढायला लागलं आणि जर पेशंटला आपली स्वतःची नेहमीच्या गोष्टी करता येत नाही असं वाटलं किंवा त्यांना अडचण वाटली तर हल्ली कितीही लवकर ऑपरेशन करता येतं. तर अशा वेळेला ते जे अपारदर्शक झालेलं लेन्स आहे म्हणजेच मोतीबिंदू आहे तो काढून तिथे कृत्रिम लेन्स बसवतात. त्यामुळे आपल्याला नजर खूप चांगली येते आणि बहुतेक वेळेला पूर्वी असलेला नंबर सुद्धा आपल्याला घालून टाकता येतो. कारण त्याचं मेजरमेंट घेऊन ठराविक पॉवरचा लेन्स घातल्यावर आपल्याला नंतर नंबर खूप कमी लागतो किंवा बरेच वेळा लागत पण नाही. जसा मोतीबिंदू हा सर्वसाधारण माहिती आहे, पण त्याचप्रमाणे काचबिंदू सुद्धा होतो काही जणांना. तर त्याची नेमकी कारणं काय आहेत, त्याच्यावरती काय उपाय आहेत? काचबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यातलं जे प्रेशर किंवा
दाब आहे तो वाढतो. बर. म्हणजे सर्वसाधारणपणे 15 ते 20 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी एवढं नॉर्मल त्याचा दाब असतो. तो जेव्हा नेहमीसाठी वाढायला लागतो 25, 30, 40 तर ती जी कंडिशन असते त्यालाच काचबिंदू म्हणतात, बर. म्हणजे ग्लॉकोमा. बर. आणि मग हे जे वाढलेलं प्रेशर असतं तो आतली जी डोळ्यातली ऑप्टिक नर्व असते त्याचे जे हेड असतं म्हणजे रेटिनाचा भाग आणि तर त्याच्यावर प्रेशरमुळे दुष्परिणाम होतात आणि रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो आणि मग ती नजर कमी होते. त्यामुळे काचबिंदूत इतर काही तक्रारी असतातच असं नाही. काही वेळेला काचबिंदूमध्ये डोळा लाल होतो, दुखतो, ठणकतो, पण 80% वेळेला कोणत्याही तक्रारीशिवाय हळूहळू नजर कमी होते. बर. त्यामुळे तो जास्त धोकादायक समजला जातो. काचबिंदूमध्ये जी नजर जाते ती ऑपरेशन नंतर परत येत नाही. बर. जी गेलेली असते ती गेली, आपण अच्छा. पुढे कमी होणार नाही एवढी काळजी घेऊ शकतो. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे आता काचबिंदूसाठी म्हणजे ते जे प्रेशर डोळ्यातलं वाढतं ते कमी करण्यासाठी आता खूप चांगली औषधं आलेली आहेत. त्यामुळे ती वेळेवर औषधं सुरू केली तर काचबिंदूचं ऑपरेशन करायची वेळ आता कमी वेळा येते. अच्छा. कॉन्टॅक्ट लेन्स, लेझर शस्त्रक्रिया, लेन्स ट्रान्सप्लांट हे सगळे या संदर्भातले उपाय वेगवेगळ्या कारणांसाठी असतात. पण या ज्या शस्त्रक्रिया आहेत ह्या नेमक्या केल्यानंतर त्याचे फायदे काय होतात आणि संभाव्य धोके काही असतात का त्यामध्ये? कॉन्टॅक्ट लेन्समध्ये आपण छोटं आकाराचं लेन्स डोळ्याच्या बुबुळावर लावतो म्हणजे ते चिकटतं आपोआप आणि त्याच्यामुळे आपल्याला जी नजर येते ती चष्म्याच्या नजरेपेक्षा खूप चांगली असते. अच्छा. पण त्याला काळजी खूप घ्यावी लागते. आता काही वेळेला लेन्स वापरताना जखमा होऊ शकतात किंवा काही वेळेला धुळीचे कणमध्ये अडकतात आणि अशी जर जखम झाली ती इन्फेक्ट झाली तर दुष्परिणाम खूप जास्त होतात. बर. त्यामुळे ज्यांना कॉन्टॅक्ट लेन्स वापरायचंय त्यांनी त्याची तितकीच काळजी घ्यायची असते. जर ती काळजी घेता आली नाही तर चष्मा हा जास्त चांगला. दुसरी गोष्ट अशी असते की चष्म्याचा नंबर खूप जास्त असेल किंवा 2 डोळ्याच्या नंबरमध्ये खूप मोठा फरक असेल तर अशा वेळेला कॉन्टॅक्ट लेन्स जास्त फायदेशीर होतात. तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यावर लेन्स इम्प्लांट करत नसत म्हणजे फक्त मोतीबिंदू काढला जायचा आणि जाड काचेचा चष्मा दिला जायचा. बर. तर अशा वेळेला त्या जाड काचेच्या चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स पण वापरली जाते. चौथी गोष्ट म्हणजे काही वेळेला कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. ते म्हणजे आता आपल्या बुबुळाचे जे रंग असतात त्यातल्या आयरिसमुळे रंग असतात, काहींचे काळे असतात, काहींचे ग्रे असतात, निळसर असतात. तर बरेच वेळेला त्याचा रंग बदलण्यासाठी ही कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्सेस पण वापरले जातात. ज्या शस्त्रक्रिया तुम्ही सांगितल्यात त्याच्यामध्ये काही संभाव्य धोके असतात? तर आपण शस्त्रक्रिया म्हणजे नंबर घालवण्यासाठी लेझरची शस्त्रक्रिया केली जाते, एक्झिमर लेझर. आणि ह्याच्यामध्ये मुख्यतः जे बुबुळ असतं त्याचं कर्व्हेचर आपण बदलतो. कारण आपल्या डोळ्यानं जो नंबर येतो त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स असतात. एक म्हणजे डोळ्याची लांबी आणि दुसरं म्हणजे बुबुळाचं कर्व्हेचर. जेव्हा मायनस नंबर मोठा असतो तेव्हा डोळ्याची लांबी जास्त असते आणि प्लस नंबर जेव्हा हे असतो तेव्हा ती लांबी कमी असते. त्यामुळे मायनस नंबर असताना आपल्या डोळ्यातले जे बाहेरचे येणारे किरण असतात ते रेटिनाच्या आधी फोकस होतात आणि मग मायनस लेन्स लावल्यावर ते रेटिनापर्यंत जातात. अच्छा. आणि प्लस नंबर जेव्हा लागतो तेव्हा हे येणारे किरण हे पडद्याच्या मागे फोकस होतात आणि मग प्लस नंबर लावल्यावर ते बरोबर रेटिनावर येतात. आता हे जे आहे ते शस्त्रक्रिया करून नंबर घालवायचा म्हणजे आपण हे लेन्स काही बदलता येत नाही, डोळ्याची लांबी बदलता येत नाही. मग त्याला तिसरा उपाय म्हणजे कॉर्नियाचं जे कर्व्हेचर आहे तर ते बदलण्यासाठी लेझर्स वापरले जातात. म्हणजे जसं काच घासून नंबर त्याच्यावर तयार करतात तसं बुबुळाचं स्कल्प्टिंग करतात. बर. फक्त ते लेझरच्या सहाय्याने केल्यामुळे प्रिसिजन चांगलं असतं, एक्झॅक्ट करता येतं. पण ते मशीन डिपेंडंट असतात. जितकं चांगलं मशीन आहे तितके त्याचे रिझल्ट चांगले येतात. महत्वाची गोष्ट म्हणजे अशी असते की लहान मुलांच्यातला जो नंबर घालवायचा असतो तो 18-19 वर्षापर्यंत तो नंबर बदलत असतो. तर त्यामुळे तो 19च्या आधी अशा प्रकारची शस्त्रक्रिया करायची नाही. अच्छा. कारण ही वारंवार करण्याची शस्त्रक्रिया नाही. 19-20 नंतर आपल्याला जो नंबर आहे तो लेझरच्या साहाय्याने घालवता येतो. पूर्वी मायनस नंबर फक्त घालवता येत असत. अच्छा. आता मायनस नंबर, प्लस नंबर अधिक सिलेंड्रिकल नंबर हे सर्व लेझरच्या साहाय्याने घालवता येतात. या शस्त्रक्रियेच्या दरम्यान काळजी काय घ्यायला लागते? शस्त्रक्रियेच्या दरम्यान तशी काळजी फार नसते. फक्त शस्त्रक्रिया करावी की नाही हे शस्त्रक्रिया करणारा ठरवतो. कारण त्याच्यामध्ये बुबुळाची जी जाडी आहे आणि डोळ्याची रेटिना म्हणजे पडदा जो आहे त्याची हेल्थ कशी आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीत ना हे खात्री करूनच ॲडवायजेबल असतं. अशा तऱ्हेने केलेल्या ऑपरेशन नंतर फार मोठी काळजी लागत नाही. डोळा चोळायचा नाही इथपर्यंत ठीक आहे. बर. किंवा दिलेले औषधं असतात ती वेळच्या वेळेला वापरायची. या व्यतिरिक्त सुद्धा डोळ्यांना काही आजार होऊ शकतात का?
हां, डोळ्यांना इतर बरेच आजार होतात. नेहमी होणारे आजार म्हणजे आपण डोळे येणं म्हणतो, कंजंक्टिव्हायटिस म्हणतो किंवा इतर इन्फेक्शन. आता कंजंक्टिव्हायटिसमध्ये हे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. डोळ्याच्या पांढऱ्या बुबुळावर जे दुसरा ट्रान्सपरंट आवरण असतं म्हणजे कंजंक्टिव्हा, तर त्याची सूज होते आणि त्याच्यामुळे डोळा लाल होतो, पाणी येतं, स्त्रव गळायला लागतो, चिकटायला लागतो आणि बहुतेक वेळेला हे साथीने येतं कारण त्याचं पसरतं फार भराभर. घरात एखाद्याला झालं तर घरातल्या जवळजवळ सगळ्यांना होतं. आता याच्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ते जे डोळे आलेले असतात त्यावेळेला त्याच्यातून जे पाणी येतं, द्रव येतो, त्याच्यात ते जंतू असतात. ते आपल्या हाताला लागतात, रुमालाला लागतात, किल्ल्यांना, चष्म्याला, आणि तेच दुसऱ्या कोणी हाताळलं आणि त्याने ते हात आपल्या डोळ्याला लावले तर त्याला होतं. अच्छा. डायरेक्ट डोळ्यात बघितलं म्हणून लांबून ते इन्फेक्शन होत नाही. त्यामुळे ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून नुसता काळा गॉगल लावण्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्या सर्व लोकांनी किंवा घरातल्या सर्वांनी आपल्या डोळ्यांना आपलेच हात लावू नयेत. लावायचे झाले तर साबणाने हात धुतल्याशिवाय डोळ्याला लावायचे नाही. एवढी एक जरी प्रिकॉशन घेतली तरी बरेच वेळेला ही साथ पसरायचा धोका खूप कमी होतो. त्याच्यानंतर कंजंक्टिव्हायटिस झाल्यावर बहुतेक वेळेला तो सेल्फ लिमिटिंग असतो, म्हणजे 1-4-8 दिवसात बरा होऊ शकतो. पण काही वेळेला ते इन्फेक्शन वाढू शकतं. त्याच्यामुळे 2-4 दिवसात कमी नाही झालं किंवा जर आपली नजर त्याच वेळेला कमी व्हायला लागली तर मात्र काळजी करण्यासारखं असतं. मग योग्य तो सल्ला घेऊन तज्ज्ञांचा आपण औषधोपचार करावा. इतर आजार म्हणजे पापण्यांचं इन्फेक्शन होतं की ज्याला आपण अंजुरल्या म्हणतो किंवा रांजणवाडी म्हणतो. तर ते पापण्या असतात, त्याच्या मुळामध्ये जंतू जातात आणि तिथे फोड होतात. त्यामुळे पापण्यांच्या कडांवर ते वेगवेगळे फोड होत राहतात आणि बाजूबाजूला होत राहतात. त्यामुळे काही वेळेला ते इन्फेक्शन जर खूप महिने किंवा खूप वर्ष असंच होत राहिलं तर मग ते येणारे केस वेडेवाकडे येतात. त्यामुळे अशा वेळेला वेळेवरच त्यांना औषधोपचार केला की ते बरं होतं आणि पुढे होणारी कॉम्प्लिकेशन टाळतात. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांना ज्या जखमा होतात त्या खूप महत्वाच्या असतात. कारण बरेच वेळेला जे नंतर अंधत्व येतं किंवा नजर कमी होते ते अवॉइडेबल असते, म्हणजे आपण ते टाळू शकतो. आणि ते जरी केलं तरी नंतर डोळ्याचे नेत्रदान करावं लागतं किंवा ते बुबुळ वापरावं लागतं. त्याच्यापेक्षा मुळातच जर आपण योग्य काळजी घेतली किंवा योग्य औषधोपचार वेळेवर केला तर फायदा खूपच जास्त आहे. आता लहान मुलं खेळताना वेगवेगळी खेळणी वापरतात, तर त्यांना कोणती खेळणी द्यायची हे पण महत्वाचं आहे. जास्त टोकेरी खेळणी देऊ नयेत किंवा जास्त रंग त्याचे खराब आहेत, कारण मुलं हाताळतात आणि त्याच्यानंतर तेच हात डोळ्याला लावू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे मुलं खेळताना पूर्वी धनुष्यबाण दिले जायचे. मुलं टीव्हीवर बघितल्यावर आपण पण धनुष्यबाण खेळायला लागले आणि एकामेकावर ते बाण सोडायचे. त्या काळात माझ्याकडे धनुष्यबाणामुळे होणाऱ्या इंजुरीज प्रमाण खूप वाढलं होतं आणि त्याच्यात वाईट म्हणजे त्या झालेल्या जखमा बरेच वेळेला पूर्ण बऱ्या होत नाहीत आणि अंधत्व येऊ शकतं. त्यामुळे ते एक महत्वाचं आहे. क्रिकेटचा बॉल जेव्हा लागतो तेव्हा त्याचा पण परिणाम होतो, आत रक्तस्राव होतं किंवा जखम होते, तर ती काळजी पण घ्यायला लागते. वेळेवर लगेच बघायला लागतं. वाहन चालवताना पडायला होतं लागतं. चौथी गोष्ट म्हणजे बरेच वेळेला हल्ली आपण घरामध्ये सुद्धा निरनिराळ्या दुरुस्त्या करत असतो, जिथे ड्रिलिंग मशीन वापरतो. ही जी इलेक्ट्रिकची ॲपरेटस असतात जे स्पीडने चालतात, तर ते वापर करत असताना त्याचे कचरा आणि कण किंवा दगडाचा तुकडा किंवा लोखंडाचे कण उडतात आणि ते डोळ्यात जातात आणि ते घुसतात. म्हणजे जसं बंदुकीचा छारा जातो तसे ते डोळ्यात जातात. ते काढावे लागतात आणि त्याची वेळेवर ट्रीटमेंट करावी लागते. वेळेवर औषधोपचार केल्यावर पूर्ण बरे होतात. पण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा खूपच त्रास नंतर होतो. आणि कारखान्यामध्ये वेगवेगळी मशीन्स असतात, त्याच्यावर लोक काम करत असतात. आता ही करत असताना बहुतेक ठिकाणी जिथे ही मशीन्स चालू असतात आणि मेटल कटिंग करत असतात किंवा ग्राइंडिंग करत असतात, अशा ठिकाणी गॉगल वापरणं हे कंपल्सरी आहे. पण बरेच वेळेला कामगार लोक दुर्लक्ष करतात किंवा त्यांना वाटतं आपल्याला हे केल्यावर नीट काम करता येत नाही, गांभीर्य कळत नाही. वेल्डिंग करणारे किंवा इतर फॅब्रिकेशन करणारे हे लोक गॉगल दिलेले असले तरी वापरत नाहीत आणि मग त्या ज्या जखमा होतात. आणि त्याच्यात काय असतं की ती तातडीने ते वैद्यकीय मदत मिळतेच असं नाही किंवा बरोबर प्रकारे त्याला ट्रीटमेंट दिली जात नाही आणि मग त्याचे जे पुढचे कॉम्प्लिकेशन आहेत ते खूप खराब आहेत. त्यामुळे हे टाळता येण्यासारखे जे ऍक्सिडेंट्स आहेत ते करणं खूप जरुरी आहे. योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. आता सध्या आपण बघतोय की आता उन्हाळा सुरू होतोय, तर त्या दृष्टीने काय सांगाल, काय काळजी घ्यायला हवी आहे? उन्हाळ्यामध्ये आपल्याला
उन्हाचा त्रास पण होतो, प्रवास करताना वाऱ्याचा त्रास होतो, धूळ उडते, हे सगळं उडतं, डोळे चोळले जातात. आता वाऱ्यामुळे जी धूळ कण जातात आणि आपण चोळले की कॉर्नियावर जखमा होतात. किंवा आता जसं मी मगाशी म्हटलं, कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असताना धूळ उडाली तरी ते कॉन्टॅक्ट लेन्स आणि आपला डोळा ह्याच्यामध्ये जाते. तर अशा वेळेला कॉन्टॅक्ट लेन्स असेल तर ते काढलं पाहिजे, धुतलं पाहिजे, परत औषध टाकून वापरलं पाहिजे. अच्छा. किंवा इतर वेळेला सुद्धा कसं आहे की डोळ्यात काही कचरा गेला तर डोळा चोळणं टाळायचं आणि पाण्याने धुवायचा. असं केल्यावर होतं बरेच वेळेला वरच्या पापणीच्या खाली कण अडकतो, तर तो काढायचा असेल तर ती पापणी उलटी करता आली पाहिजे. तर ती कोणीही केली तरी चालते, पण ती पापणी उलटी केली तर त्याच्या खाली तो कण सापडतो आणि आपल्याला बराच त्रास कमी होतो. चौथी गोष्ट म्हणजे आपण प्रवास करतो, प्रवास करताना खिडकीत बसलेलं असतं, वाऱ्याबरोबर सगळं उडतं. आता रेल्वेतून प्रवास करताना हे जे टनेल आहेत तर तिथे दगडाचे कण वगैरे उडतात. तर खिडकीत बसायचं असेल, बाहेर बघायचं असेल तर गॉगल वापरणं हे जास्त चांगलं. टू व्हीलर वापरत असत तर आपण उघड्या याच्यावरून जातो, चष्मा असेल तर तो लावलाच पाहिजे, नसेल तर निदान गॉगल लावलेला चांगला. म्हणजे बऱ्याचशा पुढे होणारा संभाव्य होणाऱ्या तक्रारी कमी होतात. बरोबर. आधीच काळजी घ्यायची. आधीच काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं. बरोबर. डॉक्टर, डायबिटीस आणि उच्च रक्तदाब यामुळे डोळ्यांवरती काय परिणाम होतो? तर डायबिटीसमध्ये मुख्य रक्तातली जी साखर वाढलेली असते त्याचा परिणाम लेन्सवर पण होतो. आणि लेन्सचे नंबर असतो तो बदलतो. म्हणजे शुगर समजा तुमची 100 ते 150 आहे आणि ती सडनली 4 दिवसांनी 250-300 झाली तर 1 ते 2 ने नंबर बदलू शकतो. बापरे. पण परत ती शुगर नॉर्मलला आली की तो नंबर परत जातो. त्यामुळे ती एक शक्यता असते. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग टर्म डायबिटीस, म्हणजे बरेच दिवस डायबिटीस असल्यावर रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डोळ्यातल्या रेटिनावरच्या रक्तवाहिन्या असतात तर त्याच्यातून रक्तस्राव होतो किंवा त्याला सूज येते आणि ते पडद्याला सूज येते आणि ह्या सर्व याच्यामुळे हळूहळू नजर कमी व्हायला लागते. तिथे रक्तस्राव वाढला तर एकदम सडनली कमी होते, नाही तर नुसतीच सूज येत राहिली किंवा इतर डायबिटीसचे तर हळूहळू नजर कमी होते. त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी डोळ्याच्या पडद्याची तपासणी ही रेग्युलर करून घेणं चांगलं. निदान वर्षातून एखाद्या वेळेला तरी बघून घेतलं किंवा आपल्याला नजरेवर परिणाम झाला तर खात्री करून घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीसमध्ये आपले रक्तातली साखर याचं प्रमाण कंट्रोल ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ते तुम्ही औषधाने ठेवा, व्यायाम करून ठेवा, पथ्य करून ठेवा, काही केलं तरी चालेल, शुगर कंट्रोल पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदाब वाढतो तर त्याचा परिणाम पण डोळ्यांवर होतो. कारण रक्तदाब वाढला की सर्वत्र रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. मग त्या मेंदूतल्या रक्तवाहिन्यांवर पण होतो, हार्टच्या रक्तवाहिन्यांवर पण होतो आणि डोळ्यातल्या रेटिनावरच्या रक्तवाहिन्यांवर पण होतो. मग त्याच्यामुळे तिथे काही वेळेला त्या रक्तवाहिन्या जाड होतात, एकामेकावर प्रेस करतात आणि परत रक्तपुरवठा कमी होतो. काही वेळा त्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि काही वेळा रक्तवाहिन्या रप्चर होतात किंवा म्हणजे त्याच्यामुळे ब्लिडिंग होतं, रक्तस्राव होतो. तर हे रक्तदाब वाढल्यामुळे होणारे डोळ्यांचे परिणाम असतात. त्यामुळे रक्ताचा दाब आपण नेहमी नीट ठेवला तर बरेच डोळ्याच्या तक्रारी आपण होणारी संभाव्य कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. बरोबर. आजकाल बघतो की बऱ्याच जणांना चष्मा असतोच, तर चष्मा वापरताना काही वेळा चुकीच्या पद्धतीने तो वापरला जातो. तर नेमक्या काय काळजी घ्यायला हवी की ज्यांना चष्मा आहे आणि ते रेग्युलर वापरतायत? म्हणजे बरेच वेळा काय होतं की लांबचं बघताना आपल्याला मायनस नंबर असेल तर ते कमी दिसतं. आपण चष्मा लावतो, लांबचं दिसायला लागतं, पण लोकांचा गैरसमज होतो की हा नंबर फक्त लांबचं बघण्यासाठीच आहे. मग आपण जवळच्या गोष्टी करताना किंवा वाचताना तो लावत नाही. अच्छा. पण तो जो आलेला नंबर असतो हा लांबच्यासाठी आणि जवळच्यासाठी एकच असतो. म्हणजे 40 वर्षानंतर लांबचा नंबर वेगळा होतो, जवळचा वेगळा होतो. पण 40 वर्षाच्या आधी 35-38 वर्षापर्यंत जो लांबचा नंबर आहे तोच तुमचा जवळचा नंबर असतो. त्यामुळे जरी आपल्याला चष्मा काढून चांगलं दिसत असलं तरी चष्म्याशिवाय वाचणं चांगलं नाही. जर नंबर असेल तर, नसेल आणि तुम्हाला दिसत असेल तर काही अडचण येत नाही. पण नंबर आहे पण चष्म्याशिवाय मला चांगलं दिसतं किंवा मला कंटाळा आला म्हणून वापरू नये. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की मुलांनी जर असं केलं, लहान मुलांनी म्हणजे 15 वर्षाच्या आतल्या, तर त्यांना तिरळे पडायची शक्यता जास्त असते. युजली 18-19-20 नंतर हे कमी होतं, पण तरी सुद्धा बाकीचा त्रास होतोच. त्यामुळे जो नंबर आहे तो वेळेवर लावणं आणि लिहिताना, वाचताना, TV बघताना, ड्रायव्हिंग करताना चष्मा लावणं चांगलंच. बरोबर. आता दुसरी गोष्ट होते 40 नंतर येणारा चष्मा, तो वापरताना आपल्याला काय होतं की जवळचं पहिलं बारीक कमी दिसायला लागतं. आपण डोळे बारीक करायला लागतो, जवळच्या गोष्टी अशा लांब लांब केल्या तर दिसतात. तर हे पहिलं लक्षण आहे. जेव्हा तुम्हाला वाचायचा पेपर किंवा वाचायची वही, पुस्तक हे लांब धरल्यावर दिसायला लागतं तेव्हा लक्षात घ्या चष्मा आलेलाच आहे. बरोबर. आणि मग तो चष्मा वापरणं हे फार महत्त्वाचं. कारण नाहीतर काय होतं, असंच तुम्ही निग्लेक्ट केलं तर मग
डोकं दुखायला लागतं, चक्कर यायला लागते, बाकीचे त्रास. तर नंतर होणारे त्रास झाल्यावर आपण चष्मा लावण्यापेक्षा जेव्हा आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतं तेव्हाच तो चष्मा वापरणं चांगलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा आलेला नंबर, धियेचा असलेला चष्मा किंवा 40 नंतर आलेला चष्मा, हा जर तुम्ही वापरला नाही तर डोळे फार मोठे काही प्रॉब्लेममध्ये जात नाहीत किंवा खूप मोठा आजार होत नाही, पण तुमची वर्किंग कपॅसिटी कमी होते. ज्याला वाचनाची आवड आहे तो माणूस पूर्वी एक 10 पानं वाचत असेल किंवा 1 तास सलग वाचत असेल, तर नंबर आला आणि तो जर वापरत नसेल तर थोडा वेळ वाचल्यावर नको, टाकून द्यावं असं वाटायला लागतं. ते एक दुसरं लक्षण आहे. किंवा पूर्वी आपला चष्मा आहे, वापरतो, पण तो चष्मा वापरून सुद्धा आपल्याला पहिल्यासारखं नीट दिसत नाही किंवा आपण कम्फर्टेबल नसतो. त्यामुळे कम्फर्ट झोन जेव्हा जातो तेव्हा नंबर बदललेला असतो. बरोबर, तेव्हा जाऊन तपासणी करून आलं पाहिजे. साधारणपणे 40च्या नंतर आलेला चष्मा असेल तर दर 2-3 वर्षांनी तपासून चालतो. मुलांच्या याच्यात सुद्धा साधारण 7-8 वर्षापासून 18-19 वर्षापर्यंत 1 किंवा 2 वर्षांनी डोळे तपासलेले चांगले, कारण ह्या याच्यात ते नंबर बदलत असतात. मुलांचं वाढीचं वय असतं, जेव्हा मुलांची उंची वगैरे वाढते त्याच वेळेला तो नंबर पटकन वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्युबर्टी स्पर्ट, म्हणजे आपण 14-15 वर्षाच्या वेळेला प्युबर्टी येते तर त्याच वेळेला मुलांची उंची एकदम वाढते. तर मग त्यावेळेला काही वेळेला नंबर एकदम मोठा वाटतो, म्हणजे आधी 1-1.5-2 असतो आणि सडनली दुप्पट होतो किंवा जास्त. पालक घाबरतात, पण तसं काही नसतं. हे वाढीमुळे होणारे चेंजेस आहेत ते होतातच. डॉक्टर, आजकाल आपण नेहमी बघतो की नेत्रदानाबद्दल खूप जनजागृती केली जाते. नेत्रदान हे खूप महत्त्वाचं दान असंही म्हटलं जातं, कारण कोणीतरी हे जग पुन्हा पाहणार असतं. तर नेत्रदानाबद्दल काय सांगाल? नेत्रदान हे मुख्यतः कसं असतं की आपल्या डोळ्याचं जे आपण मगाचपासून बोलतोय बुबुळ, कॉर्निया, हे काचेसारखं स्वच्छ असतं. आता जे मी मगाशी म्हटलं की जखमा झाल्यावर ते बुबुळाला डाग पडतात, इन्फेक्शन होतं आणि मग त्याच्यातून दिसत नाही, म्हणजे कॉर्नियल ओपॅसिटीज होतात, ज्याला आपण पूर्वी फूल पडलं असं म्हणायचं. तर ते आलं की आपल्याला नजर कमी होते. मग अशा वेळेला ते बुबुळ बदललं आणि दुसऱ्या डोळ्यातलं, कारण ते काय आर्टिफिशियल कॉर्निया अजून तितकी चांगली मिळत नाही किंवा त्याचे उपयोग होत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न चाललेत. जेव्हा ते सक्सेसफुल होईल तेव्हा आपल्याला खूपच फायदा जास्त होतील. पण आता आपल्याला ते बुबुळ बदलायचं झालं तर नेत्रदान केल्यावर जे डोळे आपण घेतलेले असतात किंवा मिळवलेले असतात त्याचं बुबुळ काढून आपण वापरत असतो. त्याला अजून तरी दुसरा पर्याय नाहीये चांगला. त्यामुळे जर का आपण नेत्रदान केलं, कारण ते काय आपण जिवंतपणी करत नाही, मृत्यूनंतरच करतो, त्यामुळे दान करणाऱ्याचं नुकसान काहीच नसतं. फक्त ते दान वापरून ज्याला फायदा होतो त्याचा मात्र खूप फायदा झालेला असतो. परत एक माणूस दान करताना 2 डोळे देतो, ते 2 डोळे म्हणजे 2 लोकांची नजर सुधारते. त्यामुळे हा दुप्पट फायदा असतो. त्यामुळे हे सगळं विचार केला तर नेत्रदानाला खूप महत्व आहे. आणि आता जागृती होते, पण अजून सुद्धा काही कल्पना असतात, रूढी असतात. काही वेळेला म्हटलं जातं की नेत्रदान केलं तर नंतर जर आपल्याला दुसरा जन्म घ्यायचा असेल तर आपले डोळे चांगले राहत नाहीत. पण या समजुतींना काही अर्थ नाहीये आणि आपण अशा चुकीच्या समजुती ठेवू नयेत. त्यामुळे नेत्रदान करणं महत्वाचं आहे, त्याचा फायदा सर्वांना आहे आणि त्याच्यासाठी जागृती होणं पण तितकंच महत्वाचं आहे. डॉक्टर, अगदी जाता जाता विचारते की आता हा जो अंधत्व प्रतिबंध सप्ताह सुरू आहे, तर त्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना काय सांगाल? सर्वात महत्वाचं म्हणजे काय, आता आपण सगळ्या ज्या वेगवेगळ्या आता गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये डोळ्यांची काळजी घ्यायची, म्हणजे त्याच्यात आपला योग्य आहार करायचा किंवा इतर गोष्टी, विहार म्हणणं म्हणजे आपण हिंडणं, फिरणं, खेळणं, ह्याच्यामध्ये डोळ्याची काळजी घेणं, डोळ्याला जखमा होणार नाहीत याची काळजी घेणं. समजा काही आजार झाले तर ते वेळेवरच त्याचे उपचार सुरू केल्यावर म्हणजे त्याची पुढची कॉम्प्लिकेशन होणार नाहीत अशी काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. वेळेवर केलेले उपचार, लागलेला चष्मा वेळेवर आणि योग्य प्रकारे वापरणं आणि जर आवश्यक असेल तर ती शस्त्रक्रिया योग्य प्रकारे करून घेणं, हे जर आपण केलं तर अंधत्व टाळता येतं मुळात आणि आपले डोळे चांगले राहतात. तर श्रोते हो, डोळ्यांची योग्य वेळी तपासणी आणि उपचार, संतुलित आहार, डोळ्यांची स्वच्छता या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हे आता आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे. आणि श्रोते हो, डोळे हे आपल्याला मिळालेलं एक अमूल्य दान आहे आणि त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. तर डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय महत्त्वाची अशी सर्व माहिती श्रोत्यांना सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य